अहमदाबादमधल्या एका मध्यमवर्गीय सोसायटीत 18 वर्षांची अनुश्री तिच्या आईवडिलांसोबत राहत होती. 5 विंग्ज असलेल्या त्या सोसायटीत दिवसांचे आवाज फारच परिचित होते. मुलांच्या गप्पा, सायकलचे बेल आणि संध्याकाळी मांजरांच्या म्याव म्याव. अनुश्रीला लहानपणापासूनच मांजरांचं आकर्षण होतं, पण तिच्या आईबाबांना ते फारसं पसंत नव्हतं. घरात केस पडतील, अलर्जी होईल असं म्हणून त्यांनी कधीच परवानगी दिली नव्हती. तरीही ती रस्त्याच्या कडेला बसलेल्या मांजरांशी बोलायची, त्यांना दूध द्यायची आणि त्यांच्या मागे लांबून चालायची. एक दिवस बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ती बसली असताना तिने पाहिलं. एक डोळे वळवळणारी काळी तपकिरी मांजर भिंतीवरून उडी मारून खाली उतरली. ती काहीशी भुकेली दिसत होती. अनुश्रीने तिच्याकडे पाहिलं आणि अगदी सहज बोलली, "ए चल, ये इकडे." मांजर थांबली. काही सेकंद, मग हळूहळू तिच्या जवळ आली. ती झाली ओळख. अनुश्रीने दुसऱ्याच दिवशी तिच्यासाठी दूध आणलं, एका बशीत भरून. सप्ताहभरात त्यांचं नातं घडलं. अनुश्रीने तिचं नाव ठेवलं सायरन. ती आता दररोज यायची. संध्याकाळी पायऱ्यांवर बसून दोघी एकमेकींच्या नजरेत गप्पा मारायच्या. सायरन एक दिवस थेट तिच्या घरात आली. त्या क्षणाला अनुश्रीच्या डोळ्यात पाणी आलं. तिचं स्वप्न खरं झालं होतं. एके दिवशी सायरन गायब झाली. 2-3 दिवस झाले तरी सायरनचा पत्ता नाही. शेवटी एक आजीबाईंनी सांगितलं, ती दुसऱ्या विंगमध्ये एका बंद फ्लॅटच्या गॅलरीत पिल्लांना जन्म देऊन बसलीये म्हणे. अनुश्रीने तिथं जाऊन पाहिलं. खिडकीच्या गजानाडून दिसलं 5 छोटूशा गोंडस पिल्लं. डोळेही नीट उघडले नव्हते. काही दिवसांनी बातमी आली. सायरनने 4 पिल्लांना कुठेतरी हलवलं, पण एक पिल्लू मागे राहिलं. तो फ्लॅट बंद होता. पिल्लाचं रडणं दिवसभर ऐकू यायचं, पण कोणीच काही करू शकत नव्हतं. फ्लॅटच्या मालकाची चावी नव्हती आणि 3ऱ्या मजल्यावर गॅलरीत अडकलेलं ते पिल्लू हलू लागलं. सकाळी मोबाईल स्क्रोल करताना अनुश्रीला कळालं की ते पिल्लू गॅलरीच्या कडेवर आलं होतं आणि काही क्षणात ते खाली पडले. सगळे बघत राहिले. काहींना भीती, काहींना संकोच. पण अनुश्री धावत गेली. धडधडतं हृदय, घामटलेले हात, पण तिचा निर्धार ठाम होता. ती खाली गेली आणि पिलाला हलगद उचललं. शरीर थोडं लुळं होतं, पण ते हलत होतं. जखम कुठेच नव्हती, पण धक्का मात्र लागला होता. सगळे टाळ्या वाजवत होते. कुणीतरी म्हटलं, ही मुलगी खरोखरच प्रेमळ आहे. तिचं लक्ष मात्र अजून सायरन आणि उरलेल्या पिलांकडे होतं.